ही तुझी रे अंतिम भाग। आज रविवार असल्यामुळं आजचा दिवसही आरामात चालला होता। आज सकाळी सकाळी लवकर आंघोळ करून आजी मंदिरात मात्र जायला निघली होती। एवढ्या वर्षांनी आजी आली होती। तिला उठल्यापासून मंदिरात जायची खूप ओढ लागली होती। आजोबा घरांच्या समोर गार्डनमध्ये फेरफटका मारत होते आणि रिया कुंडीतल्या रोपांची खराब झालेली पानं प्रेमाने आणि आवडीने काढत होती। एक एक करून ती सगळ्या कुंड्या साफ करत होती। ती मन लावून काम करत होती। आजोबा तिच्याकडं गार्डनमधून हे सगळं उत्सुकतेने पाहत होते। ती मात्र तिच्या कामात मग्न होती। आजोबा मग गार्डनमधून येऊन तिच्या जवळ बसत बोलतात, रिया तुलाही फुलांची झाडं लावायची आवड दिसतेस। हो आजोबा, गुलाब रोपांची जळालेली पानं साफ करत करत रिया बोलते। हो हो, चांगलं आहे। झाडांची जळमट नाही काढली तर मग ती त्यांच्या वाढ न होणाऱ्या कारणीभूत ठरतात। आजोबा रियाला बोलताच असतात तोपर्यंत अक्षू तिथे येतो। तो मोबाईलमध्ये गुंतलेला असतो। तसाच तो आजोबा जवळ येऊन बसतो। गुड मॉर्निंग अक्षू, आज सुट्टी असूनही लवकर उठला, आजोबा बोलतात। तसा आधीच चिडलेला चेहरा करून बसलेला अक्षू बोलतो, हो ना, हे मित्र पण असेच आहेत ना, की सुट्टी असली तरीही त्यांना कळत नाही की एवढ्या लवकर कशाला फोन करायचा। पण नाही, आपला मित्र आराम झोपलेला जणू त्यांना बघवतच नाही, असा अक्षू आजोबांना सांगतो। तशी रियाही जवळ येऊन बसते। आजोबा बोलतात, ठीक आहे, पण त्यामुळे एवढं चिडण्याची काहीच गरज नाही। काय झालं, कोणाचा फोन होता? तसा अक्षू रियाकडे बघत बोलतो, अगं विजयचा फोन होता। तेवढ्यातच रिया बोलते, अरे अक्षू, काही काम असेल त्याचे, आपल्याच ऑफिसमध्ये कामावर जॉईन झाला ना, त्यामुळे काही महत्त्वाचं काम असल्याशिवाय तो तुला असं विनाकारण कशाला कॉल करणार? अक्षू अचानक मोठ्याने बोलतो, काय, विजय आपल्या ऑफिसमध्ये जॉईन झाला आणि मला माहीतही नाही? अक्षूला जुने कॉलेजमधले दिवस आठवतात। विजय खूप हुशार, समजूतदार मुलगा आणि एकदम शांत स्वभावाचा मुलगा होता। तो अक्षूंचा आणि रियांचा दोघांचाही मित्र असतो। त्याला पहिल्या दिवसापासून रिया खूप आवडायची। तो रियाचा तेवढाच पुढंही करायचा। रियाच्या ताईच्या लग्नात तर अक्षू जसा धक्कच झाला होता। रियाच्या सौंदर्य बघून तसाच हा विजयही थक्क झाला होता। पण तो रियाला काहीही सांगू शकला नाही आणि स्वतःचा प्रेम व्यक्तही करू शकला नाही। विशेष म्हणजे त्याला माहीतही होतं की रिया अक्षूवर प्रेम करते, तरीही तो रियाच्या कायम खास फ्रेंड राहिला। आणि आज अचानक तो आपल्या ऑफिसमध्ये जॉईन झाला आहे हे कळल्यावर तर अक्षू आश्चर्यचकित झाला, कारण तो अक्षू आणि रियाच्या लग्नाला आला नव्हता हे अक्षूने मार्क केलं होतं। बराच वेळ विचारात हरवलेला अक्षूला सावध करत रियाला बोलते, काय अक्षू, लक्ष कुठं आहे तुझं? मग अक्षू थोडासा भानावर येत बोलतो, अगं मग मला कसा नाही दिसला विजय, मी 2-3 दिवस झाले जातोय ऑफिसला। तेवढ्यातच पाठीमागून रणवीर दादा येत असतो, अरे विजयबद्दल बोलायचं का? खूप चांगला मुलगा आहे अक्षू, मी त्याला 4 दिवसांसाठी दिल्लीला पाठवलं होतं एका प्रोजेक्टसाठी, तर खूप छान रिझल्ट आला त्याच्याकडून। ही इज व्हेरी स्मार्ट बॉय। पण बाय द वे, तुम्ही दोघं असे ओळखात त्याला? दादा अक्षूकडं आणि रियाकडं नजर फिरवत विचारतो। मग अक्षू बोलतो, अरे तो आमचा कॉलेज फ्रेंड आहे दोघांनी। हो अच्छा, असं बोलत दादा आतमध्ये निघून जातो। पण रिया, त्याने मला काहीही न सांगितलं? अक्षू रियाकडे बघत बोलतो, अरे असं काय करतो अक्षू, त्याने आपल्या कॉमन ग्रुपवर मेसेज केला ना, त्यामुळे तर मला कळलंय। मला असं वाटलं की तुला माहीत असेल। खूप दिवसांपूर्वीच केला होता त्याने मेसेज केला त्याने आणि सगळ्यांनी त्याला कॉंग्रॅच्युलेशनही केलं। हो का? अगं मी पाहिलंच नाही, असं बोलत अक्षू आतमध्ये निघून जातो। आजोबा त्यांच्याकडे बघत बोलतात, आता याला काय झालं? रिया, तुझा नवरा पण ना छोट्या छोट्या गोष्टीलाही चिडतो। मित्राने झोप मोड केली म्हणूनही लहान मुलांसारखा चिडतोय। तेवढ्यातच आजी मंदिरातून येते। हे आजोबा बोलणे ऐकून आजी बोलते, हो का? आणि तुम्ही काय करता? साधी झोपेत असताना कोणी दारावरची बेल वाजवली तरीही तुम्हाला राग येतो। अगदी तुमच्यावरच गेलाय तुमचा नातू। रिया, जास्त लाड नको करूस, नाहीतर बिघडून जाईल हा तो। मी जी चूक केली ती करू नकोस। आजीचं हे बोलणं ऐकून आजोबा बोलतात, काहीही काय शिकवतेस ग माझ्या नातसूनेला? रिया, हिच्याकडे नको लक्ष देऊ, हिचं वय झालंय ना आता, ही अशीच कधी कधी काहीही बडबडते। आजी आजोबांच्या बोलण्याने चिडते, मला म्हातारी बोलतोस का?
तिचा राग बघून आजोबा घाबरतच बोलतात, नाही तू कुठे म्हातारी आहे, तू तर आज आली हिरोईन आहेस. हे ऐकून रिया आणि वॉकिंग करून आलेले बाबा हसायला लागतात. मग सगळेच आजीबरोबर आतमध्ये जातात. रिया किचनमध्ये जाते. जाताना बघते तर अक्षू सोफ्यावर बसून विचार करत बसलेला असतो. अक्षू तुला कॉफी आणू का? अक्षू फक्त हो एवढंच उत्तर देतो. मग रिया सगळ्यांसाठी चहा करायला घेते आणि अक्षूसाठी कॉफी करायला घेते. आज अंकिताने साऊथ इंडियन नाश्ता केलेला असतो. इडली, डोसा, सांबार, ओल्या नारळाची चटणी, मेंदूवडे रियाने केलेले असतात आणि आईसाहेबांनी सांबार. रिया कॉफी बनवताना अक्षूचा विचार करत असते की याला काय झालं हा असा अचानक शांत, काय प्रॉब्लेम आहे का? मग ती चहा गाळून येते. अंकिता सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन बाहेर येते. स्वाती आणि शुभांगीताई पण येऊन बसतात नाश्त्यासाठी. अंकिताने नाश्ता दिल्यावर रिया सगळ्यांना चहा घेऊन येते आणि अक्षूसाठी कॉफी. सगळे चहा आणि नाश्त्यांचं कौतुक करत नाश्ता चालू होतो. अक्षू कॉफींचा एकही घोट पितो आणि तोंड वाकडं करतो, पण बाकींची कॉफी ही गुपचूप पिऊन टाकतो आणि कॉफीचा ग्लास घेऊन जातो किचनमध्ये. रिया किचनमध्येच असते. तिच्याकडे बघत कप ठेवत बोलतो, कॉफी छान झाली होती पण त्यात साखर नव्हती. असं बोलून तो निघून जातो. रिया स्वतःच्याच कपाळावर हात मारून बोलते, ओहो मी पण ना, आधीच त्यांचा मूड खराब आहे आणि मी परत त्यांचा मूड खराब केला. असं बोलत ती परत दुसरी कॉफी तयार करायला घेते आणि त्याला रूममध्ये कॉफी घेऊन जाते. अक्षू बेडवर बसून मोबाईल बघत असतो. रिया हात पुढं करत त्याला कॉफी देते. अक्षू तिच्याकडे बघतो तशी ती सॉरी चुकून साखर राहिली असं बोलत कॉफी देते. अक्षू गुपचूप कॉफींचा कप घेतो आणि तिच्याकडे बघून एक स्माईल देतो. तसे रिया त्यांच्या केसांवरून हात फिरत बोलते, आजी बरोबर बोलतात. मग अक्षू तिच्याकडे बघून बोलतो, काय? रिया हसत बोलते, काही नाही. तेवढ्यातच आईसाहेब तिला हाका मारतात. तशी ती खाली जायला निघते. अक्षू तिला पकडण्याचा प्रयत्न करत बोलतो, सांग काय बोलत होती आजी? रिया मात्र हसतच खाली निघून जाते आणि अक्षूच्या चेहऱ्यावर परत गोड स्माईल येते. घरातले सगळेजण आजी आजोबांच्या येण्याने खूप खुश असतात. ते दोघेही एकमेकांची काळजी घेत आनंदाने आयुष्य जगत असतात. रात्री जेवण झाल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून जातात. आजी आणि आजोबा थोडा वेळ गार्डनमध्ये फिरताना रियाला दिसतात. रियाही मग थोडा वेळ त्या दोघांना बघून बाहेर येते. तसे आजोबा तिला हाका मारतात तशी रियाही त्यांना जॉईन होते. मग रियाही थोडा वेळ त्यांच्याबरोबर फिरत राहते. आजोबा तिला पूर्वीच्या जुन्या गप्पा सांगत राहतात आणि रिया ते खूप आवडीने ऐकत असते. तेवढ्यातच तिला अक्षूचा आवाज येतो. तशी रिया आजी आणि आजोबाला बाय करून आतमध्ये जाते. तिच्या रूममध्ये आल्यावर ती अक्षूला आवाज देते, अक्षू काय झालं? रिया बोलते. तसा अक्षू बाथरूममधूनच बोलतो, अगं माझा टॉवेल भेटत नाही, बघ ना जरा. अक्षू टॉवेल बाथरूममध्येच आहे. अगं नाही येते. अक्षू खरंच मीच ठेवला आहे. अक्षू बाथरूममध्ये रूममध्ये, मला माहीत आहे अक्षू तुला रात्री आंघोळ करायची असते म्हणून मी तिथेच ठेवायला, बघ जरा. नाही रिया, तू सुरुवात नाही केली ना आंघोळ करायला? नसेल तर दरवाजा उघड, मी दाखवते तुझा टॉवेल. अक्षू दरवाजा उघडतो. तेवढ्यातच रियाचा अक्षूच्या समोर असलेल्या टॉवेलकडे जातं आणि ती तो टॉवेल त्यांच्या हातात देत बोलते, अक्षू तुला ना वस्तू समोर असल्या तरीही दिसत नाहीत. हो पण ती माझी चूक नाही. अक्षू बोलत, म्हणजे? रिया त्याच्याकडे बघत बोलते, म्हणजे मॅडम की तू आल्यापासून असं सगळं हातात भेटलं ना, मग दिसेल तरी कसं? अक्षू रियाला स्वतःच्या जवळ घेत बोलतो. मग रिया त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी हालचाल करते की तिचा हात लागून शॉवर ऑन होतो आणि दोघेही भिजतात. अक्षू, तू पण ना, माझी साडी भिजली. ती तिच्या साडीला सावरण्याचा प्रयत्न करते आणि अक्षू तिच्या हालचालीकडे एकसारखा बघत असतो. त्याच्या मिठीची पकड जास्तच घट्ट होत जाते. रियाला बाहेर सुटण्यासाठी प्रयत्न करत असते, पण ती मात्र त्याच्या डोळ्यातून नेहमीसारखी हरून जाते. दोघांना अंगावर पाणी पडतं याचंही भान नसतं आणि दोघेही एकमेकांना बघत शावरखाली भिजत असतात. तेवढ्यातच रियाला आईसाहेबनी बोलावलेला आवाज येतो. ती पुरती घाबरून जाते. पूर्ण साडी भिजलेली असते. ती स्वतःला सावरत एका साईडला येते आणि साडी चेंज करून केस टॉवेलने पुसत पटकन ड्रेसिंग टेबलजवळ येते. थोडंसं स्वतःला सावरते आणि खाली जाते. खाली सगळेजण जेवण करण्यासाठी तिची आणि अक्षूची वाट बघत असतात. ती किचनमध्ये जाते. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या असतात. मग आईसाहेब बोलतात,
अगं अक्षू कुठे आहे? हा आई साहेब, तो येतोच आहे. रिया पाण्याचे बॉटल फ्रीजमधून काढत बोलते. शुभांगी दिदी रियाकडे बघून असते. रिया, केस ओलेच आहे तुझे. शुभांगी हसत बोलते. तसे रिया लाजून दुसरीकडे बघत काम करत उभी असते. शुभांगी मुद्दाम रियाला चिडवण्याच्या मूडमध्ये असते. रिया मात्र वरती बघण्याचं धाडसही करत नाही आणि पटकन किचनमधून बाहेर निसटते. तेवढ्यातच अक्षू खाली येतो. त्याचं लक्ष रियाकडे जातं. तिला झालेला गोंधळ त्याला आठवतो. तोही तिरक्या नजरेनं तिच्याकडे बघत बघत सगळ्यांजवळ येऊन बसतो. रिया पूर्ण जेवण करतानाही शांतच असते. हे अक्षूच्या लक्षात येतं. तो फक्त तिच्याकडे बघत राहतो आणि रिया गुपचूप जेवण करत असते. आजोबा आणि बाबांचा गप्पा रंगात आलेल्या असतात. उद्या शुभांगी दिदीही तिच्या घरी जाणार असते, कारण ती आणि अर्जुन जॉबसाठी दिल्लीत चांगल्या ठिकाणी जॉईन झालेले असतात आणि छोट्या चिकूलाही स्कूलचं ॲडमिशन याच वर्षी घ्यायचं असतं दिल्लीत. त्यामुळे ते उद्या घरी जाऊन अगोदर सकाळी तयारी करण्यासाठी जात असं बोलतात. तिचं घर तसंही अक्षूंच्या घरापासून 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावरच असतं. शिवाय उद्यापासून रिया ही जॉबवर जाणार असते. बाबा तिला दुसरी कुठंही पोस्ट द्यायला तयार नसतात, कारण ती किती हुशार, काबिल आणि पटकन गोष्टी हाताळणारी आहे हे बाबांना माहीतच असतं. पण रिया नको बोलते. पहिलीही ती अक्षूंची सेक्रेटरी म्हणूनच काम करायची आणि आताही तिला तेच काम करायचं असतं. बाबा, मला अजून खूप शिकायचं, आपल्या ऑफिसचं छोट्या मोठ्या गोष्टी असं ती बोलत असते. मग बाबाही तिला जास्त नाही फोर्स करत. पण आजी आणि आईसाहेबांना मात्र रियाची काळजी वाटते, कारण ती प्रेग्नेंट आहे. शिवाय बाहेर धावपळ होईल. तिला अशा अवस्थेत आराम करायलाच हवा असं त्या दोघींनाही सांगत असतात. पण रिया त्यांच्या प्रेमाने समजावून सांगते, तुम्ही दोघीही अजिबात काळजी करू नका. मी घेईन माझी काळजी आणि तसंच काही वाटलं तर मी मग घरीही राहीन. मग कुठे त्या दोघी तिला ऑफिसमध्ये पाठवायला तयार होतात. मग अचानक स्वाती बोलते, बाबा, आपण आजी आणि आजोबा, दीदी, अर्जुन, जुजू आणि चिकू हे सगळे आलेत. मग या खुशींसाठी एक ग्रेट पार्टी ठेवूया. बाबा, असे हो चालेल, कल्पना छान आहे. आपण एक दिवस ठरवू, मग सगळ्यांना निमंत्रण करूया. हे एकच तर स्वाती खूप खुश होते. ये ये पार्टी असं बोलत ती आईसाहेबांच्या गालांची पप्पी घेत आणि मोबाईल घेऊन तिच्या रूममध्ये जाते. उद्या ऑफिसला जायचं आहे म्हणून मग रिया ही उद्याची सगळी तयारी रात्रीच करून ठेवते. मी आजचा दिवस खूपच मजेत गेला, पण दुसऱ्या दिवशी मात्र सुट्टी नाही. आज सोमवार, मग काय 2 दिवस सुट्टी असल्यामुळं शांत असलेले घरातले सगळे आज सकाळी सकाळी उठून आपापल्या तयारीला लागतात. बाबा आणि आजोबा वॉकिंग करून लवकरच घरी आले. अक्षूही आज लवकरच उठला होता. नेहमी जिम करणारा अक्षू लग्न झाल्यापासून 1-1.5 महिन्यात जिमला गेलाच नव्हता. त्याला आज जिममध्ये एवढ्या दिवसांनी बघून रणवीर दादा त्याला चिडवत होता. रिया घरातल्या कामात आईसाहेब आणि अंकिताला हेल्प करून नंतर तिची ऑफिसला जायची तयारी चालू करण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली. स्वाती कॉलेजला निघून गेली. रणवीर दादाबरोबर 2 दिवस सुट्टीचे शांत असणार घर आज घड्याळांच्या काट्यावर पडत होतं. अक्षूची ऑफिसला जायचे कपडे, बेल्ट, लॅपटॉप, बॅग, घड्याळ, रुमाल, वॉलेट, मोबाईल फोन असं सगळं काढून रियाने बेडवर ठेवून मग स्वतःची तयारी चालू केली होती. एवढ्या दिवसांनी ऑफिसला जायचं म्हणून तीही एक्साइट होती. सुंदरशी लिंबू कलरची साडी घालून ती ड्रेसिंग टेबलजवळ बसून बाकीची तयारी करण्यात मग्न असते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून हातात अक्षूने दिलेला ब्रेसलेट घालते. कानात छानसं डायमंड घड्याळ कानातले घालते. ड्रेसिंग टेबल समोर बसून तिची तयारी चालू असते. अक्षू बाथरूममध्ये आंघोळ करत असतो. बाथरूममधूनच बोलतो, रिया, तुझं लवकर उरकलं, मला मीटिंग आहे, वेळेत पोचायला हवं. हो अक्षू, मी तयार आहे. तुझं कधी होणार आहे? तेवढ्यातच अक्षू बाथरूममधून बाहेर येत बोलतो, हे बघ, मी तयारच आहे. माझं काय 2 मिनिटात होतं, पण तुम्हा बायकांचं. असं बोलताच तो मध्येच थांबतो. त्याला वाटत होतं की रियाला अजून तयार झालेली नसेल, पण रियाचं सगळं आवरून अक्षूंची वाट बघत बसलेली होती. तिचं त्या लिंबू कलरच्या साडीत उठून दिसणारा रूप बघून तो 2 मिनिटं तिच्याकडे बघत असतो आणि अचानक त्यांच्या तोंडातून शब्द फुटतात, ब्युटिफुल, आणि तिला पाठीमागून तसाच मिठी मारतो आणि स्वतःबरोबर तिलाही आरशात बघत तिच्याकडे बघून स्माईल करून बोलतो, रिया, तुझ्याजवळ आलं की मन नाही होत ग ऑफिसला जायला. असंच तुला मिठीत घेऊन राहावंसं वाटतं दिवसभर.
रियाही तिच्या कॉलेजमध्ये जुने दिवस आठवतात. अक्षूंची आणि तिची ओळखही नसते तेव्हा रिया रोज अक्षूंसाठी तयार होत असते आणि दररोज स्कूटीच्या आरशात बघत तिच्यासाठी अक्षूचा चेहरा इमॅजिन करून खुश होत असते. ही गोष्ट खरी होईल याचा विचारही केलेला नसतो तेव्हा पण त्यांच्या प्रेमात मात्र वेडी झालेली असते. आणि आज तोच अक्षू तिचा चेहरा स्वतःबरोबर आरशात बघून तिच्या प्रेमात वेडा झालाय. ती स्वतःचीच असते. ओ पत्नीजी, कुठे हरवलात तुम्ही? अक्षू बोलतो. तशी रिया जुन्या आठवणीतून बाहेर येत बोलते. पुरे आता पतीजी, आपल्याला मीटिंग अटेंड आजच करायची म्हटलं. तसा अक्षू घड्याळकडे बघत पटकन तयारीला लागतो. अक्षू, मी खाली जाऊन आईसाहेब आणि आजीशी बोलते, तोपर्यंत तू ये लवकर खाली. असं बोलत रिया खाली जाते. रिया तयार होऊन खाली आली. आजी आणि आईसाहेब त्यांचा आशीर्वाद घेऊनही ती अक्षूची वाट बघत आजीजवळ बसते. रिया त्याला आवाज देत पण तो मात्र 2 मिनिट थांब, झालंच बोलतो. तेवढ्यातच आजी रियाला घेऊन भोलेनाथाच्या मंदिरात जाते आणि अक्षू खाली येतो. आईसाहेब, रिया कुठं आहे? लवकर चल रिया, खूप लेट होतंय, बोलत तो जिना उतरत खाली येतो. आईसाहेब किचनमधूनच बोलतात. चोरांच्या उलट्या बोंबा. ती तुझी वाट बघून आत्ताच गेली भोलेनाथाच्या मंदिरात आजींबरोबर. तू जाऊन गाडी बाहेर काढ, तोपर्यंत ती येईलच. आईसाहेबचं बोलणं ऐकून बाय आईसाहेब असं बोलून तो पटकन शूज घालून गाडीकडे जात रियाला आवाज देतो. रियाही दर्शन घेऊन आजीला बाय करून गाडीच्या दिशेने जाते. रिया अशा अवस्थेत ऑफिसमध्ये जातंय म्हणून आजीला थोडंसं अस्वस्थही वाटत होतं. तेही साहजिकच होतं म्हणा. आजी घरातली सगळ्यात मोठी होती. कुठेही आजी राहिली तरीही तिला तिच्या घरातल्या सगळ्यांची चिंताही लागलेलीच असायची. रणवीर दादाही सकाळपासून ऑफिसला फोनमध्ये बिल्जी होता. रिया आणि अक्षू दोघेही ऑफिसमध्ये निघाले. आज पहिल्यांदा ती लग्न झाल्यापासून ऑफिसमध्ये जात होती. तिला जुने दिवस आठवले. प्रियांबरोबर नेहमी येणारी रिया तिला आठवली. आज प्रियाला भेटायची ओढही तिला होती तिच्या मनात. त्याचबरोबर तिला तिच्या अक्षूंबरोबर जाताना वेगळाच आनंदही भेटत होता. तो गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला बसून रिया त्याच्याकडे एकटक बघत होती. तिचा हात नकळत अक्षूंच्या हातावर आला. एकदम रोमॅन्टिक असं वातावरण निर्माण झालं होतं. दोघेही तेवढेच खुश होते. खूपच सुंदर दिसत होती रिया. तिचा गोरा कलर अगदी उठून दिसत होता. अगदी साधा मेकअप करून तिची रूप एवढं खुलत होतं. अक्षूला लग्ना अगोदरचे दिवस आठवतात. रियाला अशी आपल्या बाजूला बसवली आहे आणि मी गाडी चालवत आहे हा भास त्याला खूप वेळा झाला होता. आणि गाडीमध्ये एसी बंद करून खिडका ओपन करून दोघेही पुढं जात होते. मध्येच थंड हवेची झुळूक त्या वातावरणाला अधिकच आनंद बनवत होतं. मध्येच अक्षूंची नजर रियाकडे जात होती. अशाच ऑफिसला जवळ गाडी घेऊन अक्षूने थांबवली तेव्हा रिया भानावर आली. तो प्रवास संपूच नाही असं दोघांनाही वाटत होतं. गाडीतून खाली उतरताच तिला प्रिया दिसली. प्रियाला बघून तिला खूप आनंद झाला. प्रिया ही पडतच तिच्याकडे आली. कशी आहेस ग रिया? तिला मिठी मारत प्रिया बोलते. मी उत्तम, तू कशी आहेस प्रिया? मी खूप मजेत, प्रियाने हसत उत्तर दिलं. मग ते तिघेही ऑफिसच्या मेन दरवाजाजवळ आले. अक्षूला कोणाचा तरी फोन आला म्हणून अक्षू फोनवर बोलत पुढे निघून गेला. रिया आणि प्रिया एका पाठोपाठ चालत त्यांच्या बसण्याच्या जागेवर जात होत्या की तेवढ्यातच रियाचा पाय घसरला आणि समोरून चालत येणाऱ्या विजयने ते बघितलं आणि त्याने पडतच येऊन रियाला सावरलं. 2 क्षण एकदम शांततेत गेले. विजयही रियाला दोन्ही हातांनी कमरेभोवती पकडलं होतं. त्याची नजर नकळत रियाकडे गेली आणि तिच्या चेहऱ्यावर खिळून राहिली. फोनवर बोलत असतानाच अचानक अक्षू मागे वळून बघतो. तोही पडत येऊन रियाला हात देऊन पकडतो. तसा विषय तिला आपल्या हातातून सोडत बाजूला होतो. तू ठीक आहेस ना? अक्षू तिला विचारतो. हो बोलत रिया स्वतःला सावरते. अक्षू खाली लादीकडे बघतो तर खाली पाणी सांडलेलं असतं. त्यामुळे रियाचा पाय घसरला हे त्याच्या लक्षात येतं. तो विलास काका आणि रघु हे 2 ऑफिसचे नोकर असतात. त्यांना बोलावतो. ऑफिसमध्ये अचानक एक शांतता पसरते. सगळ्यांना माहीत असतं की अक्षय सरांना असं कामचुकारपणा केलेलं अजिबात आवडत नाही. ते दोघेही जी सर बोलत अक्षय समोर हजर होऊन मान खाली घालून उभा राहतात. का हे पाणी ऑफिसमध्ये सांडले? लक्ष कुठंही तुमच्या दोघांचं? नीट साफ करता येत नाही का? ते दोघेही पटकन साफ करत सॉरी सर बोलतात. अक्षूंचा चेहरा रागाने लालबुंद झालेला असतो. तो मोठ्याने जवळ येत ओरडत बोलतो. इथून पुढं मला असं चालणार नाही. समजा की ही माझी वॉर्निंग आहे.
तुम्हाला आजपासून जी सर बोलत दोघेही निघून जातात. अक्षयचा मूड मात्र खराब होतो. रिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण तो थोडासा डिस्टर्ब होतो आणि तशा अवस्थेत मीटिंगसाठी निघून जातो. दुपारी कॅन्टीनमध्ये रिया आणि प्रिया एवढ्या दिवसांनी भेटतात. दोघीही खूप गप्पा मारतात. मग प्रिया तिला मुद्दाम चिडवण्यासाठी बोलते, रिया मॅडम, अक्षय सरांना खूपच राग आला होता ना. हो ग, तसा तो छोट्या छोट्या गोष्टीला लहान मुलांसारखं चिडत असतो आणि लगेच शांतही होतो. रिया बोलत, प्रिया मात्र तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत असते. रिया बोलते तशी प्रिया तिच्याकडं बघत बोलते, हा बोल ना. मग रिया तिचं बोलणं चालूच करते. तुला सांगू प्रिया, अक्षुना कधी कधी मला एकदम शांत समजूतदार वाटतो, तर कधी कधी एकदम बडबड करणारा वाटतो. कधी कधी तो खूपच इमोशनल वाटतो, तर कधी कधी खूप चिडचिड करणारा वाटतो. पण खरं सांगू, त्याचे हे सगळे गुण मला खूप आवडतात. कारण माहीत आहे तुला, कारण प्रत्येक गोष्टीतून त्याचं प्रेमच दिसतं मला. प्रिया बोलते, रिया खरंच तू ना त्याच्या प्रेमात स्वतःला पूर्ण झोकून दिलेलं आहे आणि अक्षुनेही त्याच्यामुळं तुला असं वाटतं. खरंच असंच प्रेम करत राहा एकमेकांवर कायम. आणि हो मॅडम, प्रिया बोलतच रिया तिच्याकडे बघत बोलते. बोल प्रिया बोलते. नेमका राग पाणी सांडलं याचा होता की आपल्या बायकोला असं विजयने पकडलं याचा होता. रिया मॅडम. आणि प्रिया हसायला लागतं. रिया तिच्याकडे लाजून बघत बोलते, प्रिया तू पण ना काही विचार करतेस ना. आणि तिलाही अक्षूंच्या असं वागतो त्यामुळे हसायला येतं आणि मनातच बोलते, हो असं आहे माझा अक्षू. त्याला व्यक्त होत नाही, पण त्याच्या मनात काही चाललंय हे मला बरोबर कळतं. पण कधी कधी वाटतं की त्याच्या मनाचा खोल करणं खरंच कठीण. तो खूप काही गोष्टी मनातच साठवतो हे मला त्याच्या डोळ्यात बघून कळतं. त्याच्यापेक्षाही माझ्याशी त्याचे डोळे जास्त बोलतात असं वाटायला लागतं. त्यामध्ये डुबताना मला सगळं विश्व सामावलेला आहे याचाच भात होत राहतो. दोघेही ऑफिसमधून कामं आटपून घरी जायला निघतात. ऑफिसमधली जुनी आणि नवीन सगळा स्टाफ त्या दोघांना बघून बोलत होता, खरंच ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसतात आणि अगदी बोलतात. मेड फॉर इच अदर. अगदी तसंच. भोसले काका तर आज दिवसभर दोघांकडं कौतुकाने बघत होते. सगळे जायला निघले. हळूहळू ऑफिस पूर्ण मोकळं झालं. रिया आणि अक्षूबरोबर प्रियाही चालली होती. वाटेतच सीड्या उतरताना विजयही भेटला. त्या दोघांना घरी ठेवलेल्या पार्टीचं निमंत्रण देऊन अक्षू पार्किंग लॉटमधून गाडी घ्यायला लागतो. रिया तोपर्यंत प्रिया आणि विजयशी बोलत उभी असते. अक्षू येताच त्या दोघांना बाय करून ती जायला निघते. रियाला अक्षूबरोबर खुश बघून विजयही मनोमन खुश होतो. रियासाठी ऑफिसचा पहिला दिवस एकदम मस्त आणि खुशीत जातो. दोघेही आनंदात घरी येतात. असं करता करता सॅटर्डे नाईट पार्टी दिवस उजाडतो. घरात अगदी धावपळ चालू असते. प्रिया आणि विजय ही पार्टीमध्ये हजर असतात. तसे ऑफिसमधला जास्त स्टाफ नसतो, कारण ही पार्टी फॅमिली पार्टी असते. आजोबा, आजी आणि शुभांगी दिदी येण्याच्या खुशीमध्ये त्यामुळं फक्त नातेवाईक, मित्रमंडळ एवढेच जण असतात. रियाची ताई, तिचा छोटा बाबू, आयू, आजी, आई, बाबा ही पार्टीसाठी आलेले असतात. पार्टी मस्त रंगात आलेली असते. एक छोटासा स्टेज समोर बनवलेला असतो. त्यावर एक एक जण घरातील जोडी परफॉर्मन्स सादर करत असतात. अगोदर आजोबा आजींचा छान डान्स होतो. सगळेजण टाळ्या वाजवून त्या दोघांचं स्वागत करतात. त्यानंतर अंकिता आणि रणवीरचा डान्स होतो. नंतर मग आई साहेब आणि बाबा करतात. मग सगळेजण रियाचा आणि आईबाबांना पण डान्स करण्यासाठी आग्रह करतात, पण ते दोघंही मस्त डान्स करतात. असं करत करत एक एक जोडी पुढं येत असते आणि मग सगळे अक्षूला डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावतात. अक्षू जाऊन डान्स करायला लागतो. तो रियाला नजरेने ये असं बोलतो. रिया प्रेग्नंट असल्यामुळं आईसाहेब तिला जाऊ देत नाही स्टेजवर आणि तेवढ्यातच एक मुलगी कुठून तरी स्टेजवर जाते. वेस्टर्न कपडे, अगदी थोडेच कपडे घालून स्टेजवर चढते. एकदम मॉडेलसारखी दिसत असते ती स्टेजवर चढताना सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळत असतात. अगदी सुंदर आणि नाजूक आकर्षित असते ती. तिला बघतच रिया ही क्षणभर थक्क होते. कोण आहे ही? रियाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. तिचं अंग आपोआपच थरथरत असतं. अक्षू तिला बघताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते. अंगात पूर्ण घाम येतो त्याच्या. असा कोरडा पडतो. एकदम त्याचाही डान्स करत त्याला हात देते. पण अक्षू हात पकडत नाही हे बघून ती त्याला मिठी मारत बोलते, विसरलास का सगळं? एवढ्या सहज अक्षूंच्या अंगातून प्राण निघून जातोय असं होतं. असंख्य प्रश्नांनी डोळ्यात गोंधळून घेतो.
मीना तू येथे, एवढंच वाक्य त्याच्या थरथरल्या ओठांवर येतं. तरी अक्षू तिच्याबरोबर डान्स करत नाही हे बघून ती जास्तच चिडते आणि डान्स करतच त्याच्या जवळ जात त्याला मिठी मारते आणि बोलते, आजच सांगू का घरी सगळं, आजी आजोबा आणि बाबांना, त्यांना पण कळू दे, असे विचित्र हसत ती बोलते आणि तिचा हात पुढं करत त्याला डान्स करण्यासाठी जबरदस्ती करते. हे ऐकताच अक्षू तिचा हात नाईलाजाने पकडत डान्स करायला लागतो. हे बघून रियाच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. तिचा चेहरा तिच्या बाजूला असलेल्या प्रिया आणि विजय बघत असतात. त्या दोघांनाही तिची अवस्था बघवत नाही. मीना मात्र अक्षूंच्या मिठीत जाऊन अक्षूंचा पुरेपूर फायदा घेत असते. ती अधिक जवळ जाते हे बघून रिया अचानक खुर्चीवरून उठून बाहेर निघून जाते. विजय प्रियाला रियाकडे जायला सांगतो. विजय मनातच बोलतो, अक्षू ज्याची भीती होती तेच झालं. तू रियाच्या प्रेमात एवढा वेडा झालास की तू तुझा भीतकाळ विसरूनच गेला. पण हे असं अचानक होईल असं मलाही वाटत नव्हतं मित्रा. रियाला आणि तुझं प्रेम बघून मीही खूप खुश होतो अक्षू. खरंच तुला कदाचित वाटत असेल की मी अजूनही रियावर प्रेम करतो, पण अक्षू तुझ्या आणि रियाच्या प्रेमात मी मध्ये कधीच येणार नव्हतो. माझं प्रेम मला महत्त्वाचं नव्हतं, फक्त रिया खुश राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि रिया फक्त तुझीच जवळ खुश राहू शकते हेही मला कळलं होतं मित्रा. मी तुझ्यासाठी वेडी आहे हे कळलं होतं मला, पण तिला कधीच एकटं टाकू नको अक्षू. विजय मनातच बोलत होता. अक्षू मी रविवार याच गोष्टीसाठी तुला फोन केला होता, पण आपलं बोलणं झालंच नाही. आजही खूप वेळा ऑफिसमध्ये तुला सांगण्यासाठी मी तुझ्या जवळ आलो, पण नेहमी रियाचा तुझ्या जवळ होती, मग मी नाही सांगू शकलो. अक्षू मीना परत आली हे सांगायचं होतं मला. विजयला रियाचा दिवसभर खुश असणारा चेहरा आठवला आणि आता एका क्षणात तिचा झालेला गोंधळ बघून खूप वाईट वाटत होतं त्याला. दोघांबद्दलही. अक्षूची हालतही त्याला कळत नव्हती. तो मीनांबरोबर डान्स करत होता, पण त्याचा जीव गुदमरत होता. डोळ्यासमोर रिया दिसत होती. तिच्या विचाराने तो घाबरून होता. रिया, फक्त रिया समोर दिसत होती. प्रिया रियाला शोधत बाहेर आली तर रिया अंधारात एका बाकड्यावर बसली होती. प्रियाने येऊन पाठीमागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. कोणीतरी चाहू लागताच रिया स्वतःला सावरत डोळ्यातलं पाणी पुसत मागं बघितलं तर प्रिया उभी होती. प्रिया एवढंच बोलून तिच्या जवळ येऊन बसली. रिया काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला राहून राहून अक्षूने तिला मिठी मारली हे क्षण आठवत होती. प्रिया रियाच्या हातावर हात ठेवत बोलते, रिया मला कळतंय तुला खूप वाईट वाटत आहे. ते रिया स्वतःला सावरत बोलते. नाही प्रिया, मला नाही वाईट वाटत. अगं असेल ती कोणीतरी रिलेटिव्ह मधली मुलगी, बस फक्त डान्स तर केला ना त्यानं तिच्यासोबत. हे बोलतच तिचा आवाज कापत होता. हो ना रिया, मग तू अशी निघून आलीस तर सगळ्यांना काय वाटत असेल. चल ना तिकडं परत. रिया पूर्ण स्वतःला सावरते आणि परत तिथे येऊन बसते. बाकी सगळ्यांचा डान्स पूर्ण झालेला असतात. सगळेजण जेवण करण्यासाठी तेथे जाऊन बसतात. रिया ही सगळ्या घरातल्यांबरोबर जेवण करण्यासाठी जाऊन बसते. मीना अक्षूंच्या जवळ इतकी क्लोज होती की तिच्या डोळ्यांसमोर राहून राहून ते क्षण आठवत होते. ताई, माई, आईन बाबा तिच्याबरोबर गप्पा मारत असतात, पण तिचं मात्र त्याच्या कोणाच्याही बोलण्यांकडे लक्ष नसतं. ताईचंही लक्षात येतं. ताई तिला एका साईडला नेऊन जाऊन विचारते, छोटी सगळं ठीक आहे ना, काही टेन्शन नाही ना तुला. हो ताई, मी खूप खुश आहे. रिया थोडंसं अडखडत खोटं हसून बोलते. अगं आता या अवस्थेत थोडंसं धावपळ केली की थकायला होतं, बाकी दुसरं काही कारण नाही ताई. नक्की ना, ताई काळजीने बोलते. हो ग ताई. रिया छोट्या ताईच्या आयूला कडेवर घेत ताईची नजर चुकवत बोलते. मग सगळेजण घरी जायला निघतात. काही दिवसानंतर रियाला एक छोटं गोंडस मुलाला जन्म देते. आतू त्याचं नाव वेदांत ठेवते. वेदांत हा खूप सुंदर दिसायला असतो. घरामध्ये आणखीन एक छोटं बाळ आल्यामुळं घरात आनंदी वातावरण असतं. सगळं घर परत गोकुळसारखं हसत खेळत असतं. त्यांच्या घरांमध्ये आनंदी वातावरण असतं. रात्री रिया गच्चीवर जाऊन उभा राहते. सगळीकडे शांतता असते. रात्रीचं मस्त चांदणं पडलेलं असतं आणि तिच्या पाठीमागून अक्षूही तिथे उभा राहतो. तिला हळूच जवळ घेतो. तीही त्याच्या मिठीत शिरण्यासाठी आतुर असते. ती नकळत त्याच्या मिठीत शिरते. रात्रीचं पूर्ण झालेलं चंद्र रिया अक्षूंचं एकत्र येणं पाहत असतो आणि तेवढ्यातच तो चंद्रही खुलत असतो की या दोघांचं प्रेम त्या पूर्ण झालेल्या चंद्राप्रमाणे त्यांचं प्रेमही आज तेवढंच परिपूर्ण झालेलं असतं. मनाने मनाचा ताबा घेतलेला असतो. तिचं मन त्याला सांगत असतं,
तिच्या हृदयाची धडधड त्याला सांगत असते, अक्षू मी तुझी रे. स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.